बाईचं नाव आलं तुमच्या तोंडून, मला तर धाकधूक होऊ राहिली. तिच्या नका नादी लागू. नाही तिच्याच नादी लागलो म्हणून तर राहणार मी कामाला. तिच्या नादी लागला म्हणजे कामाला कामाला. कामाला गडी हा ऐक ठेवलेलं. म्हणजे आजपासून कामाला. आजपासून सुट्टी. तुला काय पगार असन ते माझ्याकडून घ्यायचा आणि चालतं व्हायचं. 2-3 आहे ना. लगेच द्यायचा. मी तसं लगेच नाही द्यायचं? करणार आता. माझं ऐका, मी 2-3 बायाच लावणार मग कामाला. बाया किती ठेव? बया नका राहू. हा, बाया नाही काम करू तू. बायांची लय नखरी असते. म्हातारे डंगरे माणसं कामाला ठेवायचे, नाही तर मला ठेवायचं. कुठं जगतो आता? मी नसतो उठत. कुठं ऐका ना, तुमचं पण वय झालंय, मी तुमचं नसतो. पण काम नाही होत. मला राहू द्या मालकी. उठ तू. हा? उठ. पगार द्यायचा तेव्हा उठत असतो मी. पगार तो आम्ही आणून देईन तुला. उठ आपलं लग्नाचं काय झालं? उठ. कोणाचं हा? काय नाही, कोणाचं? त्याला पोरगी बघायची होती. कोणतं लग्न रे? हा? माझ्या नवऱ्याचं ना, माझ्या संसारात विष घालतो काय? कोणतं लग्न? कोणतं लग्न? मालकीण पोरगी 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 बघणार होते. पोरगी. हा, लग्नाचं पोरगी कोणतं लग्न? पोरगी. कोणतं लग्न? विचारा ना. त्याला कोणत्या पोरच्या बाईला? मला पोरगी बघून तिकडे दे. जायचं आणि तिकडच लग्न करायचं. हा. तिकडे कोणाची पोरगी आला बघून. मोठा शान पोर. जर का परत इकडे फिरकला ह्या घरी तर सांगितलं ना माहिती. चल निघ. चल पैसे पगार. चल. हा तू चल, पगार पगार दे वाला. मी. निघ चल. काम तरी काय केलंय, झोपत होता नुसता. हा. चल निघ. चल. हा चल ते. चल ए. चल. विनलाज कुठलं एवढं चल, हाणलंय बरं. तरी रगिलवाणी जागरी लेगणे करत राहिले. तुम्हाला आडून ठेवलेलं येतं त्याला गप्पा. म्हणून निघा ना ते इथून. हा, तुम्ही नसते गेले पळून तर मला काय करत होती गडी ठेवायची कामाला? हे परत गेलो मग मी. मरण ग. उठ ना. ना